नमस्कार. आज मालेगाव शहरामध्ये आणि मालेगाव आउटर हे जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत त्याची SIR मध्ये चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज मी मालेगाव शहराला भेट दिली. या ठिकाणी SIR मध्ये मालेगाव शहर आणि आउटरमध्ये चांगलं काम झालेलं आहे. जवळपास 50% के आसपास डिजिटायझेशनचं काम पूर्ण होता आलं आहे आणि फॉर्मचं डिस्ट्रीब्युशन जो आहे ते 85% पुढे गेलेलं आहे. याच्यामध्ये सगळे BLO सुपरवायझर्स, असिस्टंट इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स आणि त्याच्यासोबत इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर सर्वांच्या चांगला मेहनत या ठिकाणी दिसून येत आहे. सर्वांना 3-4 बाबीची सूचना देण्यात आलेली आहे. नंबर 1 आहे की या काम करताना अचूकपणे काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये कुठल्याही प्रकारचे चूक होणे याची विशेष दक्षता घेण्याची सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे. त्याच्यासोबत काम लवकर पूर्ण करा. एक विशेष मोहीम घेऊन पुढच्या 4 दिवसामध्ये मेजॉरिटी डिजिटायझेशन पूर्ण करा. एक गोष्टी लक्षात आलं की मालेगाव शहर आणि आउटरमध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म जमा झालेले आहे, परंतु त्याचे डिजिटायझेशनमध्ये जरासा वेळ लागतोय क्योंकि आपल्याकडे म्हणजे जो संख्यामध्ये BLOs ऑपरेटर्स वगैरे वाढवण्याची गरज होती, तो त्याला ऑपरेटर्स आणि BLOs वाढवण्याची सूचना दिलेली आहे. 2 शिफ्टमध्ये काम करण्याची सूचना देण्यात आलेली आहे, जेणेकरून डिजिटायझेशन मध्ये अजिबात विलंब कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार नाही. काही ठिकाणी गैरसमज होते की काही आधारच्या झेरॉक्स घेणं अपेक्षित आहे या 10वीच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचा झेरॉक्स घेणं अपेक्षित आहे. भारत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स आणि डायरेक्शन्स प्रमाणे त्याची गरज नाही आहे आणि त्याप्रमाणे बिलकुल खटोकर प्रमाणे पालन करावा. एक्सेप्ट अगर मॅपिंग झालेलं नसेल या मॅपिंग मध्ये अनॉमली आला असेल तो त्याच्यामध्ये फक्त त्या अतिरिक्त डॉक्युमेंट घेणं अपेक्षित आहे. त्या गोष्टी फक्त त्या मतदार पुरता त्या विषय आहे, सर्व मतदारांवर ते लागू नाही आहे. या गोष्टीबद्दल क्लॅरिटी आपण त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या एक एक करके आढावा घेण्यात आला, त्यांच्याकडून झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला, कसं नियोजन करायचे आहे त्याचा आढावा घेण्यात आला. ज्या मतदार त्यांचे डोर नंबर या ते सापडत नसेल त्याच्या सूचना देण्यात आला. राजकीय पक्षाला असा विनंती आहे माझ्या वतीने की ताबडतोब BLA बूथ लेवल एजंटची अपॉइंटमेंट करावा, जेणेकरून पूर्ण प्रक्रिया आपले मतदार म्हणजे आपले BLAचे देखरेखमध्ये त्यांच्या सहकार्याने पार पडेल. सगळ्या लोकांना एक और गोष्टीची सूचना स्पष्टपणे देण्यात आलेली आहे की कुठलेही राजकीय पक्षाचे कार्यालय या कुठलेही पदाधिकारीचे संपर्क कार्यालय त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया जो आहे म्हणजे SIR ची प्रक्रिया जो आहे तिथे राबवू नये. कुठल्याही प्रकारच्या गैरसमज या प्रक्रियामध्ये क्रिएट होऊ नये. पूर्णतः पारदर्शकता ठेवण्यात यावा असा स्पष्ट निर्देश सगळे BLOsला, BLO सुपरवायझर्सना, AEROsला, EROला देण्यात आलेला आहे. दुसरा जो आजच्या बैठक जो दुसरी हेतू होती, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानचा एक विशेष शिबिरचे आयोजन करण्याचे स्पष्ट निर्देश या ठिकाणी प्राप्त आहेत. या निर्देशानुसार असा एक सगळे अधिकाऱ्यांना असं सूचना देण्यात आलं आहे, शासनाकडून जवळपास 74 प्रकारचे दाखिले आणि काही विभिन्न प्रकारचे योजना, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे विभिन्न प्रकारचे योजना, त्याची एक परिपूर्ण यादी आपल्याला देण्यात आलेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सामान्य आमदार असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळे योजना म्हणजे कुठल्या योजनाची शिबिर त्या ठिकाणी लावायची आहे. कारण हे आहे की काही योजना या ठिकाणी तेवढी त्याची गरज या त्याची डिमांड नसेल, परंतु काही गोष्टीची विशेष डिमांड असेल त्याची एक नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार ते नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. त्या शिबिरमध्ये आपल्याला किमान 5,000 विशेष गरजू लाभार्थी, त्याच्यामध्ये आपले जो असेल लाभार्थी या असे नागरिक जो लाभसाठी कदाचित पात्र असेल या त्याला कुठल्या ना कुठल्या योजनाची सहायताची गरज असेल, परंतु ते आज के डेटमध्ये त्या योजनापासून वंचित असेल तर त्या या गोष्टी देण्यात आलेल्या आहे. त्याच्यासोबत काही राशनचे तक्रार वेळोवेळी मालेगावमध्ये प्राप्त होत असतो, त्याची पण परिपूर्ण जो लक्षांक आहे सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय श्री भुजबळ साहेबांनी त्या लक्षांक मालेगाव आणि इतर तालुक्यासाठी वाढीव लक्षांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आपण अगर मयतांची नाव त्या तिथून वगळली तर लक्षांक आपोआप क्रिएट पण होत आहे, त्याची पण सूचना आपण देण्यात आलेली आहे. त्याच्यासोबत तो हे आपलं जो घरकुलचे लाभार्थी आहे, अंत्योदयचे लाभार्थी आहे,
नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम म्हणजे संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाल योजना यासारखे जे नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रामचे जो लाभार्थी आहे त्याला या ठिकाणी आमंत्रित करावा. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे त्याला या ठिकाणी आमंत्रित करावा. जो वंचित घटक आहे, मागासवर्गीय असेल, मायनॉरिटी असेल, आपल्या याचे घटक असेल, आदिवासी घटक असेल, व्हीजेएनटीची घटक असेल, जो काही वंचित घटक आहे त्यांचे सगळे लोकांना मोठ्या प्रमाणात आमंत्रित करण्यात यावा. त्याच्या सोबत कुठल्याही प्रकारची म्हणजे दिव्यांग व्यक्ती असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण असेल, त्यांना दाखल्याची गरज आहे, कॉलेजेसचे विद्यार्थी असेल, त्या सर्व लोकांना आमंत्रित करण्यात यावा. असं गरजू लाभार्थीच्या किमान 5,000 लोकांना या कार्यक्रमामध्ये आवर्जून आमंत्रित करावा. आणि या कार्यक्रमामध्ये मल्टिपल म्हणजे विभिन्न प्रकारचे विभागाची समाविष्ट राहणार आहे. त्याचा फायदा हे होणार की ज्या ज्या लोकांना या ठिकाणी लाभ घेण्याची गरज असेल, काही ठिकाणी 2 विभागाकडून म्हणजे एक विभागाचा लाभ मिळतो, उर्वरितांचे मिळत नाही. जसे घरकुलच्या लाभार्थीला विद्युत कनेक्शन नाही, या उज्ज्वलाचा गॅस कनेक्शन नाही, यासारख्या जो गोष्टी आहेत त्याला सोडवण्यासाठी या शिबिरांचा फार मोठा उपयोग होणार आहे. सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्यांचे स्मरणार्थ हे कार्यक्रम होणार आहे. त्यांना मी सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आपले लाभार्थीची निवड प्रक्रिया ग्रामसभेच्या माध्यमातून होते. तो जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, तर त्यांचे जो लाभार्थी आहेत त्यांची अगर यादी आता फायनल झाली तर त्याच्या प्राधान्यक्रम आणि निवड प्रक्रिया त्या दिवसच्या ग्रामसभामध्ये पण करता येतो. या सगळ्या गोष्टीचे एकत्रितपणे विचार करता या अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आमंत्रित म्हणजे आपलं आयोजन करायचं आहे. सर्वांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आवर्जून आपण उपस्थित राहावा. आपल्या वतीने सर्व जो लाभार्थी आहे आपले मोहल्ल्यामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या वाडीमध्ये, आपल्या वस्तीमध्ये यदि कुठलेही लाभार्थी आहे जो आपल्याला वाटते की त्याला यासारखे शिबिरमध्ये भेट देऊन त्याला लाभ होणार असेल, त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून यावा ही माझी आपल्या सर्वांना कडकडीची विनंती आहे. आपल्या माध्यमातून सगळे नागरिकांना, सगळे नागरिक श्रीमंत असेल, गरीब असेल, सगळे नागरिकांना या कार्यक्रमासाठी मी आवर्जून आमंत्रित करतो. एवढं बोलून माझ्या या बेसिक सुरुवात मी या ठिकाणी करून थांबवतो.